तुमच्याही फ्रीजमध्ये अशी खूप दिवस झालेली वांगी जर चुकून राहिलेली असतील, म्हणजे ते वांगी फ्रेश नसतील, त्यांच्यावरती असे थोडेसे सुरकुत्या पडलेल्या असतील आणि त्यांची जर आपण भाजी बनवायला गेलं तर ती कडू होते, त्यापेक्षा आपण त्यांचं काही असं करायचं, म्हणजे थोडक्यात आपण त्यांचं भरीतच करायचं. तर गॅसवरती जाळी ठेवली, त्याच्यावरती ही 2 वांगी मी भाजून घेतली आणि त्यांची साल काढून घ्यायची. त्यानंतर या वांग्यांना मॅश करून घ्यायचं. मी चाकूनेच कापायला बघत होते, पण ते कापून काही व्यवस्थित होत नव्हतं. त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 पळी एवढं तेल घातलं, मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की कांदा घालायचा. मी येथे 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. त्याच्यानंतर आला, लसूण आणि मिरची याची पेस्ट टाकायची. पेस्ट जी आहे ती खलबत्त्याचमध्ये मी थोडीशी जाडसर अशी वाटून घेतली. त्याच्यानंतर हळद टाकायची. हळद परतवली की मग मॅश केलेलं वांगं टाकायचं, परतवायचं. चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं झाकण ठेवायचं. आता भरीत बनवण्यासाठी दुसरी मोठी वांगी येतात. ही वांगी काही भरताची नाही, पण भाजी केली तर कडू होते, त्याच्यापेक्षा असं करायचं, खूपच भन्नाट लागतं. तर मोठी जी भरीताची वांगी असतात त्या वांग्यांपेक्षा या वांग्यांमध्ये बिया जास्त असतात, पण भरीत मात्र याचं खूप अप्रतिम होतं. तर मोठ्या वांग्यांचं भरीत देखील सेम अशाच पद्धतीने बनवायचं आहे.